नमस्कार. माझे ज्येष्ठ मित्र, माझे राजकीय सल्लागार, ज्यांनी मला राजकारणात वेळोवेळी मदत करणारे मित्र हमीर सिंग, चन्नू सिंग चंदेले काका यांचे चिरंजीव हमीर सिंग चंदेले उर्फ हेमू चंदेले यांचं 31 तारखेला अमृत महोत्सव म्हणजे वयाच्या 75व्या वर्ष ते पूर्ण करीत आहेत. आणि त्यांचं आम्ही मित्रांनी, विशेष करून सुधीरजी खरटमाल, राकेशजी टोळे साहेब, तुळशीदास जवेरी, सुनील दावडा, श्रीनिवास जक्कन, अमृतदास चिन्नी, रुस्तुम कंपली, अंबादास शिंदे आणि निलेश गायकवाड सर, आम्ही सर्वांनी मिळून त्यांचा हा वाढदिवस साजरा करायचा ठरवलं. आणि हा योग एक सुवर्ण योग आलेला आहे. आणि या कार्यक्रमास देशाचे नेते, माजी गृहराज्यमंत्री, सोलापूरचे सुपुत्र श्री सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत आणि माननीय श्री शाहू छत्रपती महाराज, ज्यांना आपण शाहू शहाजी छत्रपती महाराज या नावाने संबोधतो, आदरणीय महाराज या कार्यक्रमाला येत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही दिनांक 31 मे रोजी सकाळी 10:30 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे हा कार्यक्रम साजरा करायचा ठरला आहे. तर या कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना विनंती करतो. हेमूजी चंदेले हे एक धुरंधर राज्यकर्ते, ज्यांनी शिवाजीराव निलंगेकर साहेबांपासून स्वर्गीय राजीवजींच्यापासून इंदिराजीपर्यंत दिल्लीला राहून त्या ठिकाणी काँग्रेस वाढवण्याचं काम त्यांनी केलं. कुठलंही पद न घेता त्यांनी पक्ष संघटना कशी वाढवायची, काँग्रेस कशी वाढवायची, सर्वसामान्य व्यक्तीला कसं मदत करायचं, आणि नाही रे म्हणजे ज्याच्याकडं नाही आहे, जो गरीब आहे, पददलित आहे, त्या माणसाला जीवन त्याचं उंचावण्याचा प्रयत्न हेमूजींनी केलेला आहे. आणि अशा एक धुरंधर नेतृत्व, रणजित बाबूपासून अनिल देशमुखपासून अनेक नेते मंडळी यांनी फक्त हेमू आला म्हणल्यानंतर, हेमूजी आलेच म्हटल्यानंतर या हेमूजी काय काम आहे. आमचे मोठे मोठे मंत्री असतील, कोणी असू दे, विलासरावजी असतील, सुशीलकुमार शिंदे साहेब असतील, अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, ते स्वतःच्या काम कधी सांगितलं नाही. त्यांनी झोपडपट्टीतल्या माणसापासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ज्यांची कामं आहेत ते कामं करण्यामध्ये त्यांनी आनंद मानला. असा हा आमचा मित्र हेमू, याचा आज 75वा वाढदिवस आहे. त्यांनी प्रियदर्शनी ही संस्था स्थापन करून इंदिराजींचं म्हणजे 78ला इंदिराजींना जेव्हा जेलमध्ये घातलं होतं तेव्हा हेमूजींनी ही चळवळ उभा केली आणि इंदिराजी परत पंतप्रधान झाले. त्यांना कुठलंही आमदारचं तिकीट मागितलं नाही, कुठलं खासदारचं तिकीट मागितलं नाही. दिल्लीपर्यंत संपर्क असताना देखील त्यांनी फक्त काँग्रेस कमिटीमध्ये देखील जास्ती ते जात नाही. पक्षाचा आदेश आला, निघाला आपले 5-50 कार्यकर्ते घेऊन त्या भागात आपलं फिरून काँग्रेस संघटना कशी मजबूत करायची, संघटनेचं कार्य काय आहे, महात्मा गांधींपासून 4 हुतात्म्यांच्या चळवळीपासून ते आजपर्यंत सगळ्या काँग्रेसचा इतिहास सर्वसामान्य लोकांपर्यंत त्यांनी पोचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि त्याच्यामुळंच आज काँग्रेस भक्कम राहिली होती. परंतु असे नेते हळूहळू पक्षातून काम करायचं कमी झाले आणि त्याच्यामुळं आज पक्ष संघटना मागं पडते की काय असं वाटतं. तो भाग वेगळा आहे. 31 तारखेला
आपण सर्वांनी हेमूजींचा वाढदिवस साजरे करूयात, त्यांना शुभेच्छा देऊयात, त्यांचं ते शतायुषी हो असं मी सिद्धरामेश्वरांनी प्रार्थना करतो. आपण सर्वांनी कार्यक्रमाला यावं हे आपल्याला नम्रतेची प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव सुधीर खरटमल. मी माजी शहराध्यक्ष होतो काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा होतो काही दिवस. आणि हेमू चंदेले यांची 75वा वाढदिवस हा उद्या 31/5/2026 रोजी साजरा होत आहे स्मृती मंदिरमध्ये. त्यांचा मी कोऑर्डिनेटर म्हणून काम करतो. हेमू चंदेले आणि त्यांची आमची मैत्री ही 1972पासून आहे. आणि आजपर्यंत आम्ही दोस्ती कायम ठेवली आहे. त्याचा स्वभाव मनमिळावा आहे. एक चांगला समाजसेवक म्हणून त्यांना आम्ही बघतो. गरीब लोकांची कामं करणं, गरिबापर्यंत पोचवणं. त्यांनी 12 वर्ष आरोग्य शिबिर भरवलं शास्त्रीनगरमध्ये डॉक्टर नाडकरांना घेऊन. 12 वर्ष अव्याहत दर रविवारी न चुकता ते प्रियदर्शी प्रबोधन मंचच्या माध्यमातून ते काम करायचे. त्यावेळेला आमचे मित्र अंबादास शिंदे, भागवत जवळणकर, केशव इंगळे ही मंडळी त्यांना मदत करत होती. आज 75 वर्षानंतर एवढं सांगेन की त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना काही जरी मिळालं नसलं तरी जो सन्मान आज आहे तो फार मोठा आहे. आणि एवढी मोठी माणसं आज येतात सोलापूरला त्यांचा सत्कार करायला, त्यात आम्ही धन्य आहोत. दुसरं असं आहे की हेमू चंदेले हा एक साधा भोळा कार्यकर्ता आहे. त्यांनी कधीही कोणाकडे हात पसरून काही मागितलं नाही, नेत्याकडे कधी हात पसरला नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि आता माझं त्यांचं दुःख एकच असं म्हणा की आम्हाला दोघाला काही मिळालं नाही. आम्ही काय असं विचार नाही केला की दिलं पाहिजे असं, आणि मला मिळावं अशी बिलकुल अपेक्षा माझी नाही. हेमूला मिळालं पाहिजे ह्या मताचा मी जरूर आहे. मला काय कोण देत नाही, आपलं काही नसतं. पण आणि दुसरी गोष्ट अशी आहे की राजकारणात माणसाला अपमान सांगण्याची ताकद हेमूकडे फार आहे. मी पाहिलं त्यांना, म्हणजे राजकारणात किती मागं जावं, किती पुढे यावं हे फक्त हेमूला माहिती आहे. आणि त्यांच्यावर आम्ही शिकत गेलो की राजकारणात एखादा अपमान झाला तर सहकारी ताकद पण त्यांच्याकडे होती. आणि त्यांचे रणजितबाबूशी घरचे संबंध होते सलोख्याचे. महाराष्ट्रातली मोठी मंडळी, छेदीलाल गुप्तासारखे माणूस तो मनिष्ठ होता त्यावेळेला दारूबंदीचा. त्यांनी आणि ही त्यांच्या घरचे संबंध चांगले होते. महापौर मलिचंद्र त्यांच्या घरच्या भाऊजाच आहेत. मात्र हे कुटुंब फार मोठं आहे. त्यांचा त्याग आहे शहराला. त्यांच्या त्यागाची पर्वणी ह्या सोलापूर शहरात लागली. आणि अशा माणसाच्या या 75 वाढदिवसाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. मी लक्ष्मण रामहरी गायकवाड, मुक्काम पोस्ट शेळगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. शेळगाव शिक्षण प्रसारक मंडळ शेळगाव व तुळजाभवानी महिला मंडळ शेळगाव या 2 संस्थेचा संस्थापक अध्यक्ष. या संस्थेच्या 10-12 शाखा आहेत दोन्ही मिळून. माझी भेट हेमूजीशी 90 साली झाली. आणि एक सामाजिक कार्य मी ग्रामीण भागामध्ये करत होतो, त्याचं ते ओळखून त्यांनी मला जवळ केला. आणि सरकारी कामामध्ये किंवा मंत्रालयीन कामामध्ये फार मोठी त्यांनी मला मदत केली. त्यांच्या मदतीपोटी उतराई म्हणून मी शेळगाव या ठिकाणी सिनियर महाविद्यालय आम्हाला मिळालं. सिनियर महाविद्यालयाला हेमूजींना मुलगा नाही, त्यांच्या मागं त्यांचं नाव मागं राहावं या उद्देशानं मी त्यांना म्हणलो की बाबा तुमचं नाव मी कॉलेजला देऊन टाकू. मग ते नको म्हणत होते, परंतु मी ते देऊन टाकलं. हेमूजी विज्ञान महाविद्यालय शेळगाव आर, हेमूजी चंदेले विज्ञान महाविद्यालय शेळगाव आर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि या ठिकाणी एक भाईजी छन्नूसिंग चंदेले माध्यमिक प्रशाला ही त्या तुळजाभवानी महिला मंडळाचीच आहे. ते त्यांच्याच प्रेमाइसमध्ये 8वी 9वी 10वीचे वर्ग चालतात. अशा पद्धतीनं त्यांची माझ्या अगदी जवळचे संबंध, जवळची मैत्री. आणि कधीही म्हणजे कामाला नाही म्हणणारा माणूस. रात्री बेरात्री अर्ध्या रात्री काही संकट आलं, फोन गेला की काय बाळा काम सांग, लगे पटमिनी त्या ठिकाणी अडीअडचणीला धावून येणारा माणूस. आणि कुठल्याही कामासाठी
कोणालाही भेटणारा माणूस. अशा पद्धतीनं त्यांचे माझे अतिशय घरोब्याचे आणि जवळचे संबंध आहेत आणि त्याचबरोबर माझ्या कुटुंबाचे आहेत. माझ्या मुलाचेही त्यांचे जास्त संबंध जवळचे आलेले आहेत आता आणि त्यांच्याच कृपेनं त्यांना ती प्रदेश काँग्रेस युवकचे चिटणीसपद त्यांना मिळालेलं आहे मुलाला. अशा पद्धतीनं त्यांच्या आमच्यावर कृपादृष्टी चांगली आहे आणि सतत राहील, यात काय वाद नाही, कारण आम्ही त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग आहोत. आता त्यांचा हा 75वा वाढदिवस आहे. तर हा जो वाढदिवस आहे हा आता शेवटचाच वाढदिवस आहे म्हणायचं, कारण आता माणसाच्या आयुष्याची प्रणाली लक्षात घेता तर त्यांनी हा जो कार्यक्रम केला 75वा, त्यांनी सगळ्यांनी त्यांना आम्ही सहकार्य करायचं ठरवलं आणि तुम्ही करा की तुम्ही जे काय काम केलेलं आहे हे समाजापर्यंत गेलं पाहिजे, कारण तुम्ही मोठं काम केलं आहे, परंतु तुम्ही म्हणजे अल्पसंख्याक असल्यामुळं लोकांपर्यंत पोचला नाही किंवा प्रसिद्धीची हाव नसल्यामुळं तुम्ही लोकांपर्यंत पोचलेला नाही, तुमचं काम पोचलेलं नाही. तर ह्या माध्यमातून पोचल उभा निदान एक हे मोजी चंदले कोण होता हे तरी समाजाच्या लक्षात येईल, या उद्देशानं हा कार्यक्रम वाढदिवसाचा आपण टाकलेला आहे. माझं नाव श्रीनिवास जक्कन. आता एमोजीबद्दल सांगायचं म्हणजे भरपूर काही आहे, पण आता तेवढा वेळसुद्धा नाही आहे. मूळतः बाई चन्नूसिंग चंदले आणि माझे वडील चांगले परिचयातले होते. यात आमचं सेकंड जनरेशन. तसं एमोजींचं माझं जवळीक 1990च्या आसपास आलं, ते आजपर्यंत टिकून आहे. आम्ही प्रियदर्शी प्रबोधन मंच मार्फत त्यावेळी कितीतरी सामाजिक उपक्रम केलेले आहेत आम्ही, आणि रोज आमची बैठक असायची चांगल्या कामासाठी. आमचं ते ग्रुप तसंच राहिलं ते 2020च्या आसपासपर्यंत. कोरोना सुरू झालं त्या ते 2-3 हे एक्सपायर झाले आमच्यातले महत्त्वाचे. बाकीचे सगळं म्हणजे आता विखुरल्यासारखं झालं सगळं, इतर ठिकाणी स्थायिक झाले काही लोक. एकूण त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे निस्वार्थ, निष्कपट, निष्कलंक म्हणून माणूस फार दुर्मिळ. माझ्या आयुष्यात असले लोक फार क्वचित मला भेटले, त्यातले एमू चंदेले एक. कधीही कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही. मुंबईला जाताना सुद्धा लोकांना म्हणजे त्यांच्या कामासाठी 10-20 लोकांना घेऊन जायचं, त्यांचं खाण्याचं पिण्याचं व्यवस्था करायचं आणि त्यांचं कामं करून त्यांना घेऊन यायचं. मंत्रालयात एक मंत्रीपेक्षा जास्त त्यांचं वजन होतं, हे मी स्वतः डोळ्याने बघितलं आहे. इव्हन लिफ्टमनपासून मंत्र्याचे सचिव असू द्या, कोणी असू द्या, माझ्या कित्येक वैयक्तिक अडचणीत त्यांनी सरळ सचिव आणि मंत्रीकडं घेऊन जाऊन बसून ऑर्डर्स घेऊन आलेले आहेत. आणि सोबत मी सुद्धा होतो, आणि कधी माझ्याकडनं एक सिंगल NPची सुद्धा अपेक्षा केला नाही. वेळप्रसंगी आमचे तिकीटसुद्धा ते काढायचे, जेवणसुद्धा सगळं त्यांनी व्यवस्था करायचे. माझ्या एकट्याचंच म्हणून नाही, कितीही लोक असू द्या, नाश्त्याला सगळ्याला घेऊनच नाश्त्याला जायचे. म्हणजे एकूण हे व्यक्तिमत्व एवढं सुंदर आहे, त्यांचं कितीही बोलावं त्यांच्याबद्दल वेळ पुरणार नाही. थोडक्यात एकच सांगतो, ते आमचे मित्र झालेत, हे आमचं भाग्य, आणि पुढचं त्यांचं आयुष्य उदंड लाभो, सुखी समाधानाने त्यांचं जीवन व्यतीत व्हावं, एवढंच ईश्वराचरणी प्रार्थना. नमस्कार, मी राकेश टोळे. खरं तर हेमूजींचा मित्र म्हणून मी बोलतो आहे. हेमू चंदेले हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किंवा समाजसेवक म्हणून सगळ्या महाराष्ट्राला परिचित असले तरी हेमूजींची एक आणखी वेगळी ओळख आहे, ती म्हणजे मित्र जपणारा मोठा मित्र, अशी आमच्या दृष्टीने त्याची ओळख आहे. हेमूजींचे महाराष्ट्रभर हजारो मित्र आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे आहेत. हेमूजींशी माझा परिचय किंवा संबंध जो आला तो गेल्या 25 वर्षापासून आला. हेमूजींनी तळागाळातल्या लोकांसाठी मंत्रालयात जे खेटे घातले ते प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्यांनी बघितले आहेत. हेमूजींच्या सोबत मंत्रालयात जाणारी अनेक माणसं आज स्वतःचं चार्टर्ड प्लेन घेऊन फिरत आहेत, पण हेमूजी आजही स्कूटरवरनं फिरण्यात धन्यता मानतायत. यामध्ये त्यांचं मोठेपण आहे, कारण त्यांनी कायम गोरगरिबांचा आणि दीनदलितांचा विचार केला. काँग्रेसचं खरं जे तत्त्व होतं की सर्व समाजातल्या तळागाळातल्या घटकांपर्यंत विकास पोचला पाहिजे, आणि तो आपल्या परीनं पोचवण्याचे प्रयत्न हेमूजींनी केले. हेमूजी वयाची 75 गाठत आहेत, त्यानिमित्तानं माझ्या त्यांना हार्दिक शुभेच्छा.
आणि मला वाटतं की सोलापूरवर सुद्धा हेमूजींचे खूप उपकार आहेत. हेमूजीच्या वडिलांचे तर आहेतच, पण त्यानंतर हेमूजींनी जे गेल्या 40 वर्षात काम उभं केलं आहे ते काम खरोखर सोलापूरला एक चांगली दिशा देणारं आहे. त्यामुळे एक सोलापूरकर म्हणून सुद्धा मला त्यांचा अभिमान वाटतो. आणि माझा एक मित्र वयाची 75 गाठतो आहे आणि अमृत महोत्सवानिमित्त त्याचा एक भव्य सोहळा होतो आहे. मला वाटतं सोलापुरातील प्रत्येकाने हा सोहळा अनुभवला पाहिजे. धन्यवाद. नमस्कार, मी सुनील दावडा. हेमू चंदेले परिवाराशी खूप मी निगडीत आहे, परिचित आहे. गेल्या 50 वर्षापासूनचा आमचा स्नेह आहे. भाई छन्नूसिंग, स्वातंत्र्यसैनिक भाई छन्नूसिंग चंदेले यांचा त्यांना राजकीय वारसा मिळाला आणि त्याचप्रमाणे सामाजिक वारसा देखील त्यांना मिळालेला आहे. प्रियदर्शिनी प्रबोधन मंचच्या माध्यमातून त्यांनी जवळजवळ 15 वर्ष मोफत दवाखाना चालवला. दर रविवारी मोफत दवाखाना असायचा. डॉक्टर नारकर हे त्यावेळेला तिथे डॉक्टर म्हणून सगळ्या पेशंटना तपासायचे आणि सर्व रुग्णांना मोफत औषधं दिली जायची. आणि दर रविवारी तिथे साधारण 150 ते 200 पेशंट व्हायचे. तर ह्या 200 लोकांचा ते खर्च स्वतः उचलत असत. त्यामुळे त्यांचं सामाजिक कार्य हे खूप मोठं आहे. त्यांनी अनेक दलित वस्त्यामधनं चष्मे वाटप केलेले आहे. त्याचप्रमाणे मोफत मोतीबिंदूचे ऑपरेशन्स केलेले आहेत. त्याचप्रमाणे अनेक वेगळ्या शाळांमधून आणि कॉलेजेसमधून त्यांनी स्वतः वह्या वाटप आणि साहित्य वाटप केलेलं आहे. आणि ह्या माध्यमातून त्यांनी प्रेरणा घेऊन स्वतःची एक शाळा चालू केली. त्यांनी राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांच्या नावाने त्यांनी एक खूप शाळा मोठी चालू केलेली आहे. जवळजवळ 1000 ते 1200 विद्यार्थी तिथे आहेत. त्याचप्रमाणे MSW कॉलेज देखील त्यांचं कार्यरत आहे. भाई छन्नूसिंग चंदेले महाविद्यालय आहे आणि त्याशिवाय अनेक माध्यमिक शाळा ते चालवत आहेत. सोलापूरपासून एक जवळ शेगाव या ठिकाणी त्यांनी एक शाळा चालू केलेली आहे. तर शिक्षण क्षेत्रामध्ये देखील त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि मला एक कौतुक वाटतं की 75व्या वर्षी देखील ते आज अगदी नियमितपणे रोज 12 तास काम करतात. कुठलाही त्यांना थकवा जाणवत नाही ह्या वयात. आणि त्यासाठी ते कुठल्याही 4 चाकीचा अवलंब करत नाही, तर ते स्वतः दुचाकीवर फिरत असतात. रोज 100 किलोमीटर त्यांचा उन्हातान्हात प्रवास होतो. तर अशा माझ्या मित्राला 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद. नमस्कार, मी रुस्तुम कंपली, महाराष्ट्र प्रचारक, नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य. 31 मे 2026 रोजी आमचे नेते माननीय हेमूजी चंदेले यांचा 75वा वाढदिवस आणि अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त मी माझ्या वतीनं व माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. मी गेल्या 45 वर्षापासून सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करीत असताना माझे आणि चंदेले परिवाराचे घरचे संबंध झालेत. 1988 साली काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्यावेळेस हेमूजींनी फार मोठा आंदोलन उभा केला. त्यामध्ये मी त्यांच्यासोबत होतो. त्यानंतर त्यांचे वडील, आमची प्रेरणा, थोर स्वातंत्र्यसेनानी भाई छन्नूसिंग चंदेले हे हयात होते. त्यांच्या हयातीमध्ये मी संगमेश्वर कॉलेजमध्ये शिक्षण घेत होतो. कॉलेज 12 ते 1 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये संपत होता. कॉलेज संपले की मी लगेच चौपडला गाठायचे आणि भाईजींना, म्हणजे थोर स्वातंत्र्यसेनानी आमची प्रेरणा भाई छन्नूसिंग चंदेले यांना वर्तमानपत्र वाचून दाखवायचे आहे. अशा मी माझ्या दररोजचा माझा दैनंदिन काम होता. त्यामुळे यात चंदेले परिवाराबरोबर माझे खूप संबंध आलेत. हेमूजी चंदेले हे सुरुवातीपासून काँग्रेसचे कट्टर नेते राहिले आहेत. त्यांचे अनेक लोक, त्यांचे मित्र मंत्री झाले, आमदार झाले, खासदार झाले. ते दुर्दैवाने ते आज आहे तसं काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणूनच काम करत आहेत, याचे आम्हाला अभिमान वाटतो. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी प्रियदर्शनी प्रबोधन मंचची स्थापना करून सोलापूर शहरामध्ये आणि त्यांनी अनेक मान्यवर दिग्गज वक्त्यांना आणून प्रबोधना दिनाचा कार्यक्रम केला आणि त्यापासून लोक खूप त्यांना जवळ केले आणि त्या प्रबोधनाचा लाभ घेतला. अशा सोलापूर शहरामध्ये नव्हे तर परत शास्त्रीनगर भागामध्ये हेमूजीने आरोग्य शिबिर भरून अनेक गोरगरिबांना त्यांना औषध उपचार वगैरे असे देण्याचं काम केले. 20 वर्ष जवळ त्यांनी काम केलं. 22 डिसेंबर 1985 साली थोर स्वातंत्र्यसेनानी भाई छन्नूसिंग चंदेले आमची प्रेरणा हे जग सोडून गेले. तेव्हा मी या अक्कलकोट रोडला त्यांच्याच नावाने भाई छन्नूसिंग चंदेले नगरची स्थापना करून त्यावेळेस फार मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमामध्ये आपले या महाराष्ट्राचे दिग्दर्शक, लेखक
डॉक्टर पृथ्वीराज ओबराय यांच्या शुभ हस्ते हा घरकुल योजना त्या ठिकाणी काढलीत. त्यानंतर परत अनेक कार्यक्रम म्हणजे सार्वजनिक वाचनालय असो किंवा खेळाच्या स्पर्धा असो असे अनेक कार्यक्रम घेतले मी. आणि आजही मला चंदेले परिवाराचे संबंध असल्यामुळे म्हणजे सोलापूर शहरामध्ये एक चंदेले परिवाराचा सदस्यच असं मानला जातो. म्हणून मी या चंदेले परिवाराला मी मनापासून माझे धन्यवाद देतो. आणि अमृत महोत्सव कार्यक्रमास माननीय हेमूजी चंदेले एक माझे ज्येष्ठ नेते नसून माझे ज्येष्ठ बंधू आहेत. त्यांना माझ्या वतीनं आणि माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना मानाचा मुजरा करतो. मी तुलसीदास झवेरी 1978 पासून मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. जेल भरो आंदोलनाची ज्यावेळी प्रक्रिया सुरू झाली इंदिराजीच्या अटकेनंतर त्यावेळी हेमूजींचा सिंहाचा वाटा होता. अनेक 300 ते 400 कार्यकर्ते हे जेलमध्ये असताना त्यांना खाण्याची व्यवस्था, चहाची व्यवस्था, कपड्याची व्यवस्था हे हेमूजीने केले. आणि पक्ष सत्तेवर आल्यापासून ते युवक काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस जनरल सेक्रेटरी म्हणून ते रणजित देशमुखच्या कारकिर्दीत उगवले. त्याच काळात विलासराव देशमुख हे उस्मानाबाद शहराचे युवक काँग्रेसच्या अध्यक्ष होण्यासाठी हेमूजींना भेटायला डाबुंगण्यात यायचे आणि त्यांना निवेदन करायचे की मी आता बाबूवाडीचा सरपंच आहे, मला तुम्ही युवक काँग्रेसचा अध्यक्ष करा. त्यावेळी हेमूजींनी शिफारस करून विलासरावना अध्यक्षपद बहाल केले. हेमूजी हे बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे त्यावेळी निरीक्षक होते. त्यानंतर त्यांनी पक्षात सक्रिय राजकारण करत त्यांना राजयोगाचा योग आलेला नाही. त्यांचे बरोबर जे कार्य केले ते सगळे लोक आमदार झाले, मंत्री झाले, खासदार झाले, परंतु हेमूजींना काय मिळालं नाही. तरी देखील त्यांनी पक्षाची निष्ठा सोडलेली नाही. हे खरोखरच गौरवास्पद बाब आहे. आजपर्यंत सुशीलकुमारजी शिंदे यांना त्यांनी साथ दिली आणि प्रत्येक त्यांच्या निवडणुकीत त्यांना यश प्राप्त होण्यासाठी झोपडपट्टीपासून ते गोरगरिबापर्यंत जाऊन पोचून त्यांना निवडून आणण्याचा निर्धार त्यांनी केला. त्यानंतर आपले प्रणितीताई शिंदे यांना 3 वेळा निवडून आणण्याचा निर्धार केला. अशाप्रमाणे ते आजपर्यंत काँग्रेसच्या पाठीशी आहे आणि काँग्रेसच्या पाठीशीच राहतील. ते म्हणतात की माझा परिवार हा नेहरू गांधीचा परिवार आहे. ह्या परिवाराव्यतिरिक्त मी कोणालाही स्पर्श करू शकत नाही, कारण मला सत्तेची लालसा नाही, ना मोह नाही, ना कुठल्या पदाचं मला अपेक्षा नाही. मी काँग्रेसचाच राहणार. तसेच त्यांचे वडील भाई छन्नूसिंग चंदे देखील हे देशभक्त होते. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत 12 वर्ष 8 महिने शिक्षा भोगली. त्या शिक्षेच्या काळातच आणि त्यानंतर स्वातंत्र्यानंतरचा काळ हा हेमूजींनी आणि जुगनजीजींनी डोळ्याने पाहिलेला आहे. यांची मोठी बहीण जुगनजी बायस देखील हे स्वातंत्र्य चळवळीत काम करत होत्या. असा हा स्वातंत्र्याचा लढा देणारा हा एक परिवार आहे. आज अंतुळीकर, जाजू असे परिवार स्वातंत्र्य चळवळीत असून देखील आणि तुळशीदास जाधव हे असून देखील आज सत्तेपासून दूर आहेत. फक्त हेमूजी एकच असे आहेत की जे आजपर्यंत काँग्रेसमध्ये कार्यरत आहे. हा परिवार आज दिसत नाही आहे. अंतुळीकरांचा परिवार, तुळशीदास जाधवांचा परिवार हे दिसत नाही, परंतु हेमूजी चंदेलेचा परिवार हा नेहमी राजकारणात सक्रिय असतो आणि सक्रिय राहतील. ह्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हेमूजींना दीर्घायुष्य, दीर्घ आरोग्य लाभो, अशीच त्यांना आम्ही 100 पार करो, 100 पारचाही उत्सव त्याचा साजरा हो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.